न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आज मध्यरात्रीपासून रिक्षा टॅक्सी बंद, गाड्या बंद ठेवून सहभागी होण्याचे संघटनेचे आवाहन। अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे गेल्या 2 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने आता आंदोलनाची धार अधिक तीव्र केली असून आज रात्री 12 नंतर संपूर्ण जिल्ह्यात रिक्षा आणि टॅक्सी बंदची हाक दिली आहे। सर्व चालक मालकांनी आपापल्या गाड्या बंद ठेवून या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आमच्या उपोषणाचा 3रा दिवस। आज जे आरटीओचे अधिकारी असतील यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही। नगर शहरामध्ये बेकायदेशीर स्क्रॅप झालेल्या प्रायव्हेट बाहेरून झालेल्या जिल्ह्यातून आलेल्या रिक्षा राजरोसपणे व्यवसाय करतात। आरटीओ ऑफिसमध्ये म्हणजे वाहनधारकांची मोठ्या प्रमाणे साखळी पद्धतीने लूट चालू आहे। त्यावर शासन कुठलंही म्हणजे काही वर्षापासून आरटीओ ऑफिसमध्ये वाहनधारकांची लूट चालू, रिक्षा चालकांची लूट चालू। आज ज्यांना ते आरटीओ ऑफिसमध्ये जे एजंट लोक आहेत, आज ऑफिसमध्ये सगळ्यात त्यांच्या गाड्या लागलेल्या असतात एजंट लोकांच्या, तिथंच त्यांच्या ऑफिसेत चालू। आज म्हणजे आरटीओ ऑफिसमध्ये टू व्हीलरवर बी त्यांच्या ऑफिस चालू, टिक्कीमध्ये ते कागदपत्र असतील, कारमध्ये ते ऑफिस चालू आहे। म्हणजे हे ऑफिस म्हणजे जर शासनाला मग यांचा निलाव करून टाका ना, कोणत्या तरी उद्योगपतीला चालवायला द्यावं का बा हे एवढे पैसे आम्हाला द्या, हे चालवत। आज सरकारी ऑफिस काही वर्षापासून आता सरकार चालवते, हिंद ऑफिसमध्ये काय चालू आहे हे जर माहिती नसतं तर किती दूर जायचं। आज हे इथं जे नगर शहरामध्ये अहिल्यानगर शहरामध्ये हे बेकायदेशीर जे चालू आहे हे जर बंद नाही झालं तर आम्ही आज रात्रीपासून 12 वाजल्यापासून सर्व रिक्षा बंद ठेवून उद्या सकाळी काळ्या फिती लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही आमरण उपोषण असेच चालू ठेवणार आहे आणि सरकारचा निषेध म्हणून आम्ही या काळ्या फिती लावणार आहे। एवढंच तरी अहिल्यानगरतील शहरातील सर्व रिक्षा चालक, उपनगर असेल शहर असेल, यांनी 100% बंद ठेवून, विद्यार्थी वाहतूक बंद ठेवून, काळ्या पिवळ्या ज्या बस असतात त्यांनी सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे। कारण हे बी सर्व पहिले रिक्षा चालकच होते, त्याच्यामुळं सर्व नगर शहरात अहिल्यानगर शहरातील सगळ्या ऑटो रिक्षा चालकांनी बंद ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी आपल्या रिक्षा घेऊन इथं उपस्थित राहायचे। कारण उद्या हा रोड बंद राहणार आहे, सर्व ह्या रोडवर सर्व रिक्षाच राहणार आहे। त्याच्यामुळं आपलं आंदोलन कुठंतरी आपल्या राज्य पातळीवर याची दखल घेतली पाहिजे, असं आंदोलन आपल्याला अहिल्यानगर शहरामध्ये उभा करायचे। तरी सर्व रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षा बंद ठेवून 100% कडकडीत बंद ठेवून सर्वांनी इथं आंबेडकर पुतळ्यापाशी उपस्थित राहायचे। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।